नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर हार्मोनियम शिकायची आपली इच्छा असते आणि रियाज करायची ही आपली तयारी असते. पण बरोबर रियाज काय आहे किंवा काय रियाज केला पाहिजे हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हार्मोनियमचा रियाज काय असतो आणि तो कसा करायचा असतो त्याबद्दल माहिती सांगणार आहे. आणि बरेचदा असं होतं की आपण रियाजाच्या मागे न लागता आपण डायरेक्ट नोटेशन वाजवून त्याचा सराव करतो. पण फक्त नोटेशन वाजवणे म्हणजे हार्मोनियमचा रियाज होत नाही. त्यामुळे तुम्ही एखादं गाणं फॉलो करू शकत नाही किंवा एखाद्या गाण्याच्या स्पीडसोबत मॅच करायसाठी आपल्या हाताची स्पीडही तेवढी लागते. त्यामुळे मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये नोटेशन व्यतिरिक्त इतरही हार्मोनियमचे रियाज आपल्याला सांगितले आहे. किमान एखादा पलटा सांगितलेला तो 1 तास किंवा 2 तास तरी वाजवला गेला पाहिजे. तर चला आजच्या व्हिडिओमध्येही मी असाच एक हार्मोनियमचा रियाज सांगतो, एक पलटा सांगतो जो तुम्हाला उपयोगी पडेल, ज्याचा रियाज करून तुमच्या बोटांचीही स्पीड वाढेल. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी हार्मोनियमचा रियाज होईल या दृष्टीने एक पलटा सांगतो आणि वही पेन घेऊन बसा. जे मी सांगतो ते लिहून घ्या, कारण की याचा उपयोग तुम्हालाच होणार आहे. तर चला सर्वात आधी आपण पलटा लिहून घेऊयात. तर चला एक एक ग्रुप मी सांगतो. पहिला ग्रुप आहे नी सा नी. नी सा नी. हा नी मंद्र सप्तकातला आहे. पुढे सा रे सा. नी सा नी सा रे सा. रे ग रे. ग म ग. म प म. प ध प. ध नी ध. नी सा नी. हा वरचा सा आहे. इथपर्यंत अवरोह जातो आणि इथून सारेसा पासून ते खालच्या सारेसा पर्यंत, सॉरी, इथून इथपर्यंत हा आरोह आहे आणि आता अवरोह. सारे सा. नी सा नी. ध नी ध. प ध प. म प म. ग म ग. रे ग रे. सा रे सा. तीन स्वरांचे ग्रुप आहेत. वाटलंच तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. तर चला आता पाहूयात हा पलटा वाजवायचा कसा. आणि आय होप तुम्ही सर्वांनी लिहून घेतलंच असेल. त्यातला पहिला ग्रुप नी सा नी. साच्या मागे नी असतो मंद्र सप्तकातला. जसा इथे नी असतो साच्या मागे, त्याच प्रकारे साच्या मागे इथेही नी असतो. नी सा नी. सा रे सा. पहिला ग्रुप नी सा नी. सा रे सा. रे ग रे. ग म ग. म प म. प ध प. ध नी ध. नी सा नी. खालच्या निसानीपासून म्हणजे मंद्र सप्तकातल्या निसानीपासून ते वरच्या निसानीपर्यंत आरोह आहे. नी सा नी सा रे सा. रे ग रे. ग म ग. म प म. प ध प. ध नी ध. नी सा नी. हा झाला आरोह. पुन्हा एकदा स्लो करून सांगतो. नी सा नी. सा रे सा. रे ग रे.
ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा नि. आता अवरोह. सा रे सा नि सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा रे सा. अवरोह पुन्हा सांगतो. सा रे सा सा रे सा नि सा नि ध नि ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा रे सा. तर हा होता आजचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण एक शुद्ध स्वरांचा पलटा शिकलोय आणि ज्या पलट्याचं तुम्ही ॲटलिस्ट 1 तास तरी रोजचा रियाज केला पाहिजे, त्यामुळे तुम्हालाच फायदा होईल. आणि जरी काही तुमच्या लक्षात आलं नसेल तर मला कमेंट करा, मी कमेंटचा रिप्लाय देईल. आणि ज्यांना ऑनलाईन क्लासेस करायचेत माझ्याकडे त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे, त्या नंबरवर मला व्हॉट्सॲपवर संपर्क करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.